भूमिका ज्यांना साकारली, श्याम, सुदेश आणि अरुण या तीन भावांवरती आणि शिल्पावरती खरं तर तोच संपूर्ण नाटक हे लिखित केलं होतं. तदनंतर के जी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी मंचावरती केलं जाईल. मी विनंती करतोय आदरणीय अतिश गावट यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते के जी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. थँक्यू. तर चला, मोठी जो टीम जातोय. प्रेक्षकांची आता इनकमिंग सुरू झाली. आत्ता या वेळेला टेलिकास्टिंग, लाईव्ह टेलिकास्टिंग निश्चितच पाहायला मिळेल, यात शंका नाही. आणि मला आजही या कॅरेक्टरचा एक डायलॉग आजही आठवतोय. रात्रभर स्वारी घरी नसणारच, रात्रभर रातकिडे रातो के कातील म्हणून असायचे. आणि मग तो श्यामचा वाक्य की रात्रभर घरी नसणारच, मी का घरीच होतो, हवं तर वहिनीला विचार. अरे तेही काय सांगणार. रमेश बालकृष्ण भोपे यांना विनंती असेल की प्लीज प्रकाश परशुराम पाटील, भूमिका होती सदूची गाभारा नाटकात, तदनंतर दुसऱ्या नाटकात बाल्याची. आता यांच्या भूमिका आणि यांचे अनेक डायलॉग आजही खरं तर आम्ही सांगू शकू. त्याचा विनोदी कलाकार खरं तर आवडला असेल तर नवदीपचे पप्पा प्रकाश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी. श्यामकांत कृष्णा पाटील वेलकम. IAS स्कूलचे एम्प्लॉई या ठिकाणी सन्माननीय श्यामकांतजी कृष्णा पाटील. महत्वाची सूचना आहे, जर कोणाला जर बक्षीस प्राइज लावायची असेल तर मॅच संपल्यानंतर स्वतः आपण व्यासपीठावरती येऊन टॉस्क बॉस मध्ये आपल्या शुभ हस्ते सुपूर्त करायची आहे. ही संयोजकांची अगदी कळकळीची आणि मायेची विनंती आहे. आणि जशी नियमावली अनाउन्समेंट झाली पंडित सर, तशी पहिली ऑफर टीम मोठी जुईला, मोठी जुई टीम या ठिकाणी जर चॅम्पियन ठरली तर त्याचे पुरस्कृत करणाऱ्या सन्माननीय अतिशजी गावण आणि कोपरोली गावच्या खरं तर उत्कृष्ट कर्णधारांच्या लिस्टमध्ये अग्रगण्य असणारे प्रितेशजी पाटील आणि सर्वासर्वे मयूरजी पाटील यांच्याकडून जर चॅम्पियन ठरलात तर तुम्ही जितके दिवस गोवामध्ये राहाल तितकी तुमच्यासाठी गोवा ट्रिप ही अगदी निशुल्क असणार आहे. अविनाश ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये, के जी पाटील यांच्याकडून 2,222 रुपये. ग्रीष्मा एंटरप्राइजेस साठी पहिला स्पॉन्सर कोण भेटला असेल तर के जी पाटील यांच्याकडून 2,222. खरं तर त्यांचा मनस्वी आभार. धन्यवाद सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती. प्रथम गणना करूया स्पर्धेच्या माध्यमातून. कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुद्रा. अग्री कोल्यांचं आराध्य दैवत, अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आणि एकविरा माते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मानवने देऊया. तसेच स्वर्गीय लोकनेते दीपावली साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून वळूया आपण मॅच कडे. क्लब बॉयज ग्रुप मोठीजीत आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस 2026 थर्रार आपण पाहत आहे. नाईटची स्पर्धा जवळ आज तिसरी रात्र. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक, जिथं कुठलंच गाव नाही र, तिथं मयूर दादाचं नाव नाही र, ही चर्चा सध्याच्या घडीला आपण रायगडमध्ये नक्कीच पाहत आहे. आणि आज मोठी जी गावामध्ये ही स्पर्धा मात्र नक्की तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. गेम ऑन. पडणे पूल घ्यायचा प्रयत्न, फिल्डर डाऊन द ग्राउंड, पकडला जातोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये पहिली मोठी विकेट. फलंदाज बाद होईल. जितेश बोईर बॅक टू द आउट. ग्रीष्मा एंटरप्राइजेस ट्रॉफीसाठी आदरणीय प्रकाश परशुराम पाटील सदू यांच्याकडून रोख रक्कम 1,111 रुपयाची धनराशी आहे. थँक्यू. तदनंतर के जी पाटील एक पाऊल पुढे 2,222 या सर्वांचं मनस्वी. तदनंतर उमेश कृष्णा पाटील हनुमान प्रासादिक भजन मंडळ पार गल्ली, पंडित गुरुवर्य निवृत्तीबुवा चौधरी यांचे पट्टशिष्य आदरणीय उमेश पाटील वेलकम, स्वागत आहे. आपण अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे.
थँक्यू सर. जय जगन्नाथपुरी, वशिनी आणि पिरकोन यांच्याकडून जवळ आदेशसाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. 100चं मापी असावी. पहिल्याच बॉल वरती धमाका षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर चांगला कमबॅक बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे. दीप पाटीलला 30 तर्रार फास्ट अँड फ्युरियस होण्याची ओळख राहिली. तोच बॉल ट्रॅक वरती पाहत आहे आपण. याच गावाचा याच खरतर मातीतला सितारा ज्याने अनेक मैदानं मात्र नक्कीच गाजवली. छोटा पॅकेट बडा धमाका बॉल ट्रॅक वरती पुन्हा आपण पाहत आहे. समोर सौरभला पाहत आहे. ओ बॅटची कडा पाठी मागे शॉर्ट फाईलिंगला मात्र नक्की चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत फक्त डॉट चिन्ह सांगता मैदान शॉट मध्ये पाहायला मिळते. जवळ बॉट फेकलेत. 4 धावा खर्च केल्या, 6 त्यामध्ये मोठी विकेट आपण पाहिले असेल. तेजस्वी मात्र नक्कीच पटकावली गेली. षटकार ठोकणारा फलंदाज 70 मात्र नक्कीच परतला गेलाय. पहिल्याच बॉल वरती धमाका. त्यानंतर टेक फॉर टॅक हे मैदानाच्या आतमध्ये उत्तर दिलं होतं. 8व्या बॉलने फास्ट अँड फ्युरियस काय म्हटलं जातं हे मैदानाच्या आतमध्ये मोठी जुईचा मात्र नक्कीच आज दीप पाटील हे मात्र नक्कीच सांगून देताना जवळ पहिल्याच बॉल वरती षटकार खाल्यानंतर कमबॅक कसं असावं हे जागतं आणि ज्वलंत उदाहरण या मोठीच्या मैदानावरती आज स्वतःची ओळख मात्र नक्कीच निर्माण करून देताना दीप पाटीलला आपण पाहत आहे. जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, बॅटची कडा, झेलची नामी संधी, अजून एक विकेटचं पतन. गोल्डन नक्की शिखर बनलाय फलंदाज सौरभ गावण. बॅक टू द आउट. होतोय मंचावरती आदरणीय रमाकांत जोशी यांचं शुभागमन पाहायला मिळतोय. माजी सरपंच पिरकोन आदरणीय रमाकांत साहेबांचं शुभागमन आहे. प्रथमतः त्यांचं वेलकम, मनस्वी सहर्ष स्वागत. खरं तर शारजा या जणू अगदी त्या मैदानावरती एखादं छानसा खेळ रंगावा त्याप्रमाणे प्रत्येकाला उत्सुकता असतोय मोठी जुईच्या मैदानावरती. आणि तसं पाहता आता या विभागात किंबहुना बरीचशी मैदानं राहिली नाहीत. आता हाही मैदान किती वर्ष खरं तर आपल्यासाठी राहणार ही तेवढीच प्रतीक्षा आहे. आणि त्याचबरोबर या मैदानावरती या सीझनमधील पहिली नाईट टुर्नामेंट आणि त्याबरोबर या सीझनमधील दुसरी टुर्नामेंट, एक डे नंतर एक लीग नंतर आपल्या बीटीसाठी तिसरी कळंबुसरी प्रीमियर लीग नंतर ही नाईट टुर्नामेंट. अतिथी कक्षात वेलकम आदरणीय रमाकांत जोशी सर. थँक्यू सर. 6 बॉल मात्र नक्कीच मैदान शॉट मध्ये फेकले की धावा फक्त धावा खर्च केल्या 6. पहिल्याच बॉल वरती धमाका. त्यानंतर कमबॅक कसं असावं हे मैदानाच्या आतमध्ये दीप पाटीलने मात्र नक्कीच सांगून दिलाय. जवळ 5 बॉल फेकले त्यामुळे 2 विकेट. षटकार ठोकणारा फलंदाज आपण पाहिलं असेल तेजसला मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयात पाठवला. त्यानंतर सौरभ गावण सुद्धा मात्र नक्कीच विसाव घेताना पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर बॉल मात्र नक्कीच चाललाय तिथं फिल्डरच्या डोक्याच्या वरतून हाय हॅलो करत येतो. पहिल्याच बॉल वरती 4. आपला पॉवरफुल रंगलाय टॅलेंटचा माहोल, रंगलाय टॅलेंटचा माहोल, रंगलाय टॅलेंटचा माहोल. क्रिकेटचा हो बघाया खेळ लोकसर स्पर्धेला जमल, लोकसर स्पर्धेला जमल. मस्तर स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मैदान आज मध्ये जसा बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे. हर्ष भोईर मात्र नक्कीच आला, त्याला बोपीला पाहत आहे. पहिल्याच बॉल वरती करतर चौकार. त्यानंतर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. डीप मिड विकेटला खरं तर फिल्डर आहे. बॉल फेकेल तोपर्यंत सिंगल धाव झाली ऍड या बॉल वरती. एका धावेने धावपटला वरती धावा लागल्यात. टीम आपण पाहत आहे वागेश्वर 11 पिरको संघाच्या जवळ 11 धावा 2 विकेट. सुरुवात दमदार झाली होती परंतु त्यानंतरचं हे कमबॅक होतं दीप पाटील. त्यानंतर बॉल ट्रॅक वरती हर्ष बोपीला पाहत आहे. हा बॉल खरं तर पुन्हा फेकावा लागेल. दमदार आपण नक्की स्पर्धा अनुभवत आहे. क्लब बॉईज ग्रुप मोठी अजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 चे थर्रार आपण पाहत आहे. तिसरी नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. जवळ तिसरी रात्र. या तिसऱ्या रात्रीमध्ये अनेक सारे प्रेक्षक या मॅच समर्थ नक्कीच आनंद घेताना पाहायला मिळत आहे. हो स्टँड अँड डिलिव्हर लॉंग अँड स्ट्रॉंग बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. आल्याला प्रत्येकाचं फेकून दिलाय.
काँग्रेसचा नेता आतिश गावड याचा आगाज होतानाच काँग्रेसचा दुसरा एक नेता, नाव आहे दीपक बाळाराम भोईर, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मोठीजोई आणि सातत्यानं प्रीमियर लीगला बाईक ज्याच्याकडून खरं तर उदात्त भावनेतून दिली जातो आहे त्या आदरणीय दीपक भोईर, वेलकम, स्वागत आहे मुख्य अतिथी कक्षात आयोजकांच्या वतीनं. ओटू चरण स्वामी. थँक्यू. स्वागत केलं षटकारानं. आपण पाहिलं असेल पंकज गावंडला पाहत आहे. चांगली फटकेबाजी मैदान शॉट साकारताना अडवाटने कॅचचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, नोमॅन स्लॅन्ड मध्ये खरं तर बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल्स मिळालेल्या बॉल वरती एका धावेनं धावपटलावरती धावा लागल्या. टीम वागेश्वर 11 पिरको संघाच्या 18 धावा. जवळजवळ विचार केला तेजस पाटील, त्यानंतर सौरभ गावंडने मात्र नाही की निराश केलं या मैदानावरती. पहिल्याच बॉल वरती षटकार खाल्यानंतर हे दोन्ही फलंदाज जवळजवळ मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला विसावा घेताना पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर सौरभ गावंड स्ट्राईक इन वरती तेच तर्रार अक्षरशः वेगानं बीट केलाय. फास्ट अँड फ्युरियस चांगला कमबॅक हर्ष भोपीचा नक्कीच आपण पाहत आहे. वेगवान बॉल मात्र नक्कीच फेकला गेला होता. जवळजवळ अक्षरशः वेगानं बीट केला असं म्हटलं तरी अवघड नाहीये. त्या वेगाला खरं तर प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं, पण तो बॅट आणि बॉलचं मात्र नक्कीच समीकरण होत नाहीये. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. डॉट चेंडू शेवटचा अंतिम बॉल. अजून एक दणका दिलाय, बॉलला फेकून दिलाय. अजून एक आउट ऑफ द पार. फलंदाज पाहिला असेल आपण. या ठिकाणी मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय आयोजकांना, मयूर पाटील यांना, की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते उपस्थित असणारे मान्यवर आदरणीय उमेशजी कृष्णा पाटील, हनुमान प्रासादिक भजन मंडल, पार गल्लीचे उत्तम गायक तथा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे एक पदाधिकारी अतिथी कक्षामध्ये आहेत. मयूर पाटील यांना विनंती असेल की त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. किंबहुना सालाबादप्रमाणे दरवर्षी इथे असणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान राहिलं आणि याच्या पुढेही राहील ते आदरणीय उमेश कृष्णा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या मान्यवरांमधून मी विनंती करेन मयूरजी पाटील यांना की आपल्या पवित्र शुभहस्ते रमाकांत जोशी, माजी सरपंच पिरकोण यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. पायाभूत भौतिक सुविधा पिरकोणला देता देता एका पंचवार्षिक योजनेत अनेक सुविधा, अनेक योजना या पिरकोणमध्ये राबविल्या गेल्या. ते आदरणीय रमाकांत जोशी एक नाट्यप्रेमी आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ग्रीष्म एंटरप्राइजेस आयोजित या मंचावरती केला जातोय. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय श्यामकांत कृष्णा पाटील, मयूर पाटील, आपल्याला विनंती असेल, शेजारी म्हणण्यापेक्षा खरं तर नातं तेवढंच अतूट आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटीचं RK फाउंडेशनचं नामकरण झालं. त्या RK फाउंडेशनचे शिक्षकेतर कर्मचारी आदरणीय SK पाटील, श्यामकांत कृष्णा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. गोल्डन टीम मधून एखादा षटक हातालायचा आणि षटक हाताळताना त्याचे कैक वेळा खरं तर फॅन्स राहिलेत केसांचे, ते श्यामकांत कृष्णा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. ओटू चरण स्वामी सर. धन्यवाद सर. फ्रीट मात्र नक्की चालू असेल. उघड्या डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट, कारण जवळजवळ पहिला बॉल वरती बीमर फेकला, त्यानंतर अवंतर पुन्हा एकदा फेकला गेलाय. स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहत आहे. पंकज गावंडला पाहत आहे. फ्रीटचा बॉल पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहत आहे. धनेश कामोटकर. फ्रीटचा बॉल होता, मिस्टामिंग स्ट्रोक. स्वतः खेळ तर कव्हरच्या दिशेनं मात्र नक्कीच बॉल अडवला गेलाय. सिंगल मात्र नक्कीच मिळाली या बॉल वरती. सिंगलला धावपटला वरती धावा लागल्यात. जवळजवळ 29 धावा, 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरुवात खराब झाली होती, कारण जवळ विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा, त्यानंतर बॉल ट्रॅक वरती जसा हर्ष भोईर आला त्या जवळजवळ धावा खर्च केल्या 18. त्यामध्ये मोठे योगदान असेल आपण पाहिलं असेल
आदेश मोकलचा एक चौकार आणि एक षटकार ठोकला गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः वाईट पट्टीला मात्र नक्कीच घेऊन हा बॉल मात्र नक्कीच फेकला गेलाय. पंचांकडे लावडली अपील मागितली होती. पंचांवरती खेळत दबावण्याचा प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डॉट चेंडू चांगली गोंदाची मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. धनेशला पाहत आहे. हो आडव्या पडणे वड स्ट्रोक स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलाय त्या प्लॉट मध्ये आउट ऑफ द पार्क. अजून एक येतोय धमाका षटकार. मास्तर भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा तो झुकला नाही कोणासमोर मुघलांचा बाप तो. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा देणारे संगीत आपण डीजे कल्पेशच्या माध्यमातून नक्कीच ऐकला. पाठची कडा पाठी मागे सिंगलच मिळालेल्या बॉल वरती चांगला कमबॅक षटकार खाल्यानंतर बॉल ट्रॅक वर धनेशला नक्कीच आपण पाहत आहे. सिंगल मात्र नक्कीच धावपटलावरती धावा लागल्यात. टीम आपण पाहायला पिरकोन संघ 36 धावा 2 विकेट. सुरुवात दमदार राहिली आहे पण तो अंतिम क्षणी अद्याप काही षटक मात्र नक्कीच बाकी असतील. पहिला पूर्वार्धाचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल. बॉल ट्रॅक वरती लेफ्ट आर्म बॉलर अडविवाट खेळाचा प्रयत्न काउकॉन रिझन मध्ये खेळ तर फटका सजवलाय. चेंडू उचलून फेकेल तो पण सिंगल धाव या बॉल वरती मिळाली. षटकार केल्यानंतर सिंगल डबलने मात्र नक्कीच धावांना मात्र नक्कीच आणि टीमला पुढण्याचं काम बॅटिंग साठी मात्र नक्कीच आदेश मोकल. त्यानंतर आपण पाहत आहे पंकज गावाने मात्र नक्कीच करताना कारण 2 विकेट लवकर मात्र नक्कीच पडले होते. त्यानंतर हे कमबॅक होतं. टीम आपण पाहिलं असेल वागेश रेवण पिरकोड संघाचं त्यामध्ये आदेश मोकल या संघाची खरं तर रन मशीन मात्र नक्कीच ओळखली जाते. ऑस्ट्रोमच्या बाहेर पंचांनी हेरला आणि दंडित केलंय. बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे धनेश याला कारण अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॉल ट्रॅक वरती पाहते आपण धनेश कामोडकर याला. ओ फिरून घ्यायचा प्रयत्न इथं मात्र नक्कीच अंतिम बॉल फेकला डॉट जवळ जवळ 3 षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. हा धावा लागत पटलावरती टीम वागेश्वर 11 बिरकोन संघ 38 धावा. डीजे डीजे मास्तर ज्यांच्या स्पर्शाने झाली पवित्र ही झाली माती ज्यांच्या नावाने फुकते गर्वाने आमची छाती आमचे दैवत राजा शिवछत्रपती यांना मात्र नक्की त्रिवार मानाचा मुजरा. नक्कीच आपण पाहत आहे 3 षटक संपले की धावा लागा धपटला होती फक्त 38 धावा 2 विकेट पडल्यानंतर हे कमबॅक होतं टीम पिरकोन संघाचं. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 आपण भव्य तेव्हा आयोजन नक्कीच पाहत आहे. पहिल्या दिवशी खरं तर जेव्हा लाईव्ह स्पर्धा आम्ही नक्कीच पाहत होतो काय थाटा माटात खरं तर ही स्पर्धा मात्र नक्कीच उद्घाटन झाला होता. त्यामध्ये स्टंपच्या जवळ स्पायरो ठेवले होते. मैदानाच्या चौफर स्पायरो जे काय केलं नाहीये या स्पर्धेमध्ये ते करण्याचं काम हे मात्र नक्कीच आयोजक करताना त्यामध्ये मयूरदादा पाटील यांचं मात्र नक्कीच मोठे योगदान या स्पर्धेत दमदार आयोजक असतील. त्यांनी मात्र नक्कीच हे करून दाखवलाय. या विभागामध्ये जे झालं नाहीये ते मात्र नक्कीच करून दाखवलाय. पहिलाच बॉल करता हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र नक्कीच डॉट चिनो फेकला गेलाय. पहिलाच बॉल डॉट कारण 3 षटकामध्ये जवळ 38 लागल्यात. अद्याप 2 षटक येणं बाकी असेल पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि सुरुवात चांगली झाली या टीम आपण पाहिली असेल मोठी जी टीम कडून कारण पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय दीप पाटील ज्याने पहिले शॉट ऑफ फेकलं 6 धावा खर्च केल्या होत्या. ऑन साइडला खरं तर बॉल फेकून द्यायचा प्रयत्न काउको रिझन मध्ये बॉल उचलला फेकला फक्त सिंगल धाव या बॉल वरती. चांगला कमबॅक दीप पाटील आपल्या टीमला करता मात्र नक्कीच करून देताना कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळाला. त्यानंतर जवळ 5 बॉल फेकले त्यामध्ये 2 विकेट आणि 5 बॉल डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं इनवाइट नंबर 4 या बॉलिंग ट्रॅक मध्ये बाद दीप पाटील याला समोर फलंदाज आदेश मोकलला पाहत आहे. द रन मशीन ऑफ
पिरकोन संघ स्लोवर वन करता चकवा दिलाय. जो अपेक्षित मात्र नक्कीच बसला होता आदेश मोकल की हा मात्र नक्कीच तेज तर्रा राहील. त्यानंतर सरप्राईज केलं. द्रोही एंटरप्राइजेस आदरणीय कुंदनजी पाटील वेलकम स्वागत असेल आपलं या मुख्य अतिथींच्या कक्षात. डॉट सांगता या बॉल वरती मात्र नक्कीच मिळाली. आडव्या पडण्याचा प्रयत्न पूल केलाय. मिस्टामिक स्ट्रोक झेलची नामी संधी पकडला जातोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार ठोकणारा आदेश मोकलचा मात्र नक्कीच संपतोय. केवळ चला जायचं फर्स्ट किट घेऊन मैदानाच्या आतमध्ये लवकर. मोठी जुई गावावरी अक्का देवीची बाजूने या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत मॅचचा. तर योगेश कमळाकर पाटील वेलकम स्वागत आहे. अतिथी कक्षाकडे यायचं आहे. कुंदन पाटील आपलंही या ठिकाणी आगमन असेल तर प्लीज चला या. आपण पाहू शकाल खेळ फार महत्त्वाचा आहे परंतु आयुष्य त्याच्याहून फार महत्त्वाचं आहे. लाईफ इज परचेस असं म्हटलं जातं आणि म्हणून तुमच्या आयुष्यात अशा अनेक स्पर्धा येतील आणि त्या स्पर्धेमध्ये कदाचित आत्ता जे नाव आहे त्याच्या अधिक उंचीवरती तुम्ही तुमचं नाव न्याल. पण स्वतः खरं तर अगदी सेफ राहणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच जास्त दुखापत असेल तर त्याला विश्रांतीची गरज असेल तर काही क्षणांसाठी विश्रांती द्यावी. जाऊया मैदानाकडे. खरं तर आजच्या पंचांचं पॅनल मी उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे. नवी मुंबईमध्ये सर्वात व्यस्त असणारे पंच दीपक बोराडे. खरं तर बोराडे सरांकडे बघितलं ना की चरणस्वामी मला रार बोराडे आठवत आहेत जे उत्तम मराठीतील साहित्यिक लेखक होते. यांचा एक प्रकरणसुद्धा मला 9वी-10वीला अभ्यासाला असेल रार बोराडे यांचा. ते दीपक बोराडे आहेत. घाटकोपरवरून 22कर आहेत तर विश्वासजी हे रसायनीवरून बिलॉंग करत आहेत. हे क्वालिफाईड ऑफिशियल ज्युरी पंच आहेत. कॉम्बॉक्समध्ये आज 1 नाही 2 नाही 3 नाही तर आज 8 समालोचक पाहायला मिळतील. जितेंद्र पाटील आहेत, परीक्षित शिंदे आहे, पपन पाटील आहे, मी स्वतः नितेश पंडित आहे, अक्षय पाटील आहे, श्रेयश पाटील आहेत, तदनंतर चरण स्वामी आहेत. अशा अनेक समालोचकांचा ताफा. हरेश मडवी येतील थोड्या वेळात, पनीस भोपी येतील आणि म्हणूनच नाशिकला जसा महाकुंभमेळा तसा मोठेजुईच्या मैदानावरती समालोचकांचा कुंभमेळा असतो आहे. आज खरं तर या ठिकाणी असे समालोचक आपल्याला ऐकायला निश्चित मिळतील. जाऊया मैदानाकडे. अंकेश कामोटकर खरं तर मोठीजुई टीमचे AK-47 हे खरं तर रन मशीन थोडीशी इंज्युअर आहे, दुखापतग्रस्त आहे, त्याला विश्रांतीसाठी आणलं जातो आहे. जाऊया कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी आपण आवाज ऐकतायत केळवणीमधील चेतन स्वामी. थँक्यू सर. जवळ धावा लागत धप्पटलावरती 39 3 विकेट कारण षटकार चौकार ठोकणारा फलंदाज आदेश मोकलला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यास भाग पडला होता. बॉल ट्रॅक वरती दीप पाटील नक्कीच पाहते आपण ज्या खेळूने जवळ पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर जसा मात्र नक्कीच चौथा षटक फेकण्यासाठी आला आणि ते काम केलं होतं पहिल्या षटकामध्ये ते काम मात्र नक्कीच पुन्हा एकदा करताना या षटकामध्ये पाहायला मिळाला. अंकेश कामोडकरला नक्कीच आपण पाहत आहे थोडा मात्र नक्कीच इंजुरीला मात्र नक्कीच सामोरा गेलाय. कारण आज मात्र नक्कीच कामोठे जर विचार केला तर मोठी जुई म्हटलं की द रन मशीन ऑफ मोठी जुई अंकेश कामोडकर यांच्याकडे मात्र नक्कीच पाहिलं जातं परंतु आज थोडं का होईना मैदानाच्या बाहेर मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एकोणचाळीस धावा नवीन फलंदाज आपण पाहत आहे लेफ्ट हँड बॅट्समन विशाल गावण एक फिरकीचा जादूगार म्हणजे याची ओळख सातत्याने राहिली आहे टीम पिरकोण संघाकडून. ओ समोर दिशा नाहीये जवळ मात्र नक्कीच कव्हरच्या वरतून फेकून दिलाय. आल्या मात्र नक्कीच फलंदाज विशालच्या बॅट मधून 4 येतोय चौकार. पहिल्याच बॉल मध्ये धमाका 4 धावेने करता स्वतःचा अकाउंट ओपन केलाय विशाल गावण ऑन अ फायर. पहिल्याच बॉल वरती खरं तर धमाका. दीप पाटील बॉल ट्रॅक वरती पाहत आहे ज्याने चांगला षटक मात्र नक्कीच आतापर्यंत हाताळला गेलाय. ओ ब्लॉकर चेंडू खोदवण्याचा प्रयत्न सिंगल्स मिळाल्या बॉल वरती सिंगलने मात्र नक्की धावा लागल्या धपटला वरती. टीम वागेश्वर 11 पिरकोन संघ
44 धावा 3 विकेट. शेवटचा अंतिम षटक असेल, जवळजवळ 4 षटकांचा वाज विकेट संपला गेलाय आणि 44 धावा 3 विकेट. डीजे केळवणे आणि बीसीसी आवरे या दोन्ही संघाच्या संघनायकाला एक पुकार आहे. इनिंग संपण्या अगोदर आपले दोन्ही कर्णधार, तर मला वाटतोय केळवणे संघाचा संघनायक, बीसीसी आवरे संघाचा संघनायक या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि केळवणे संघाला रोहित, त्याचबरोबर केळवणे संघाच्या संघनायकाला रिक्वेस्ट असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. तदनंतर आमच्या गावातील शेड ग्रुप, पॅक सिस्टीम ग्रुप, या पॅक सिस्टीम ग्रुपकडून या स्पर्धेसाठी 5,555 रुपयाची धनराशी आलेली आहे. धन्यवाद पॅक बॉईज शेड ग्रुप मोठेजोई. जवळजवळ 4 षटकांचा वाज विकेट संपला गेला. धावा लागत अपटलावरती 44 3 विकेट. अंतिम षटक बॉल ट्रॅक वरती अजून एक तेज तरार गोलंदाज आपण पाहत आहे. प्रवीण कामोटकरला पाहत आहे. समोर फलंदाज लेफ्ट आर्म बॅट्समन ज्याने आल्या खरं तर चौकार ठोकला होता. स्ट्राईक एन वरती विशाल गावंडला पाहत आहे. एक फिरकीचा जादूगर म्हणजे जी ओळख आज पिरकोन गावामध्ये अनेक स्पर्धा आपण नक्कीच पाहिल्या असेल, पण तो आज आल्याला चौकात ठोकताना हे खरं तर महत्वाचं असेल. चला स्पीडअप पाहिजे दोन टीमला मात्र नक्कीच विनंती करतो. शेवटचा अंतिम षटक स्ट्राईक एन वरती विशाल, तर समोर गोंदची मार्ग होती आपण पाहत आहे. प्रवीण पहिल्याच बॉल मध्ये कटकटचा प्रयत्न होता. सिंगल तर म्हणजे दुसरीचा प्रयत्न असेल का? हा नाना करता 2 धावा कंप्लीट. एक होती तिथं मात्र नक्की 2 धावा कंप्लीट केल्यात. जवळजवळ 10:06 ह्या धावेची मात्र नक्की सुरी होताना पाहायला मिळते. एक धाव मात्र नक्कीच होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 1 किंवा 2 सेकंद चुकी जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करता तेव्हा 1 किंवा 2 धावेमध्ये ते कन्वर्ट होताना पाहायला मिळतात. अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल, सेकंड इनिंग मध्ये नक्कीच तुम्ही जेव्हा या धावा चेसिंगला मात्र नक्कीच उतरतात, त्या धावा मात्र नक्कीच तुम्हाला या घातक ठरत असतात. पहिल्याच बॉल वरती 2 धावा, स्ट्राईक एन वरती पुन्हा विशालला मात्र नक्कीच पाहताय. 46 धावा लागल्यात, 3 विकेट. त्यानंतर ही दमदार सुरुवात. ओ हाफ ट्रॅकर लाऊडली अपील केली होती, अक्षरशः नाकाला फुंकर देत आणि काना जवळ शिट्टी वाजवत पाठीमागे मात्र नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त बॉल, अक्षरशः सरप्राईज केलं होतं बाउन्सरने. हाफ ट्रॅकर गुडल्या स्पॉट मध्ये चेंडू पडला, त्यानंतर उचले घेऊन पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. हे कमबॅक होतं बॉल ट्रॅक वरती प्रवीण कामोटकर याचं. जबरदस्त मात्र नक्कीच मारा. पुन्हा एकदा आडव्या टँग्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, सिंगलच मिळेल, डबलचा प्रयत्न आहे का? नाही. स्ट्राईक मात्र नक्की ठेवण्याचा प्रयत्न बॅटिंग साठी आपण पाहताय. पंकज गावंड्य जवळजवळ आल्याला षटकार ठोकला होता, त्यानंतर सिंगल डबलने आपल्या टीमला पुढण्याचं काम. परंतु इथून मात्र नक्कीच काही बॉलचा खेळ शिल्लक बाकी असेल पहिला पूर्वादाचा. इथून मात्र नक्कीच तुम्हाला कमबॅक करावा लागेल, मोठे फ्रॉड ठोकावा लागतील, परंतु ठोकेल कोण हा प्रश्नचिन्ह सध्याच्याकडे तर पडला गेलाय टीम पिरकोन संघाकडे. 3 बॉल अद्याप बाकी आहे पहिल्या पूर्वादातील. स्ट्राईक इन वरती आपण पाहताय. हो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या स्टॅन समवेत दांडी गुल केल्या. अक्षरशः मात्र नक्कीच लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आत पैसा करताना प्रवीण कामोटकरला पाहताय. अजून एक विकेटचा पतन. खरं तर या ठिकाणी चेतन स्वामी उद्या रॉयल एंट्री असणार आहे. आर.टी. भोईर ग्रुप आणि एच.बी. पाटील खरं तर प्रतिष्ठानच्या माध्यमानं, या ग्रुपच्या माध्यमानं या मैदानावरती लास्ट फायनल नाईटला त्यांची एक रॉयल एंट्री या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल, हे 2 बॉल मात्र नक्कीच हाताळण्यासाठी आपण पाहताय. बॉल ट्रॅक वरती प्रवीणला पाहताय, तर समोर फलंदाज इनाईट नंबर 6 नितीन घरातला इन्व्हाइट केलाय. 2 बॉल आहे, 2 बॉल मध्ये 1 हिट आला तर चांगला टार्गेट सेट होऊ शकतोय. परंतु त्यानंतरची ही गोलंदाजी भेदक मारा ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे असं वाटत नाहीये. हा बॉल मात्र नक्कीच बॉललाईनच्या बाहेर लँड करे, परंतु क्रिकेट आहे. येस, हाफ ट्रॅकर पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. पहिल्या बॉल वरती मात्र नक्कीच वॉर्न केलं होतं. सेकंड बॉल याच प्रकारचा फेकला जाईल तर पंचांचं पकडून मात्र नक्की दंडित केलं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये ते होताना पाहायला मिळतोय. उघडा डोळे पाहणे पुन्हा दाखल तर फ्रीडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल प्रवीण कामोटकर याला. शेवटचे अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी असेल. नितीन घरात ऑन स्ट्राईक
राईट मोड द विकेट. ओ मिस्टामिक स्ट्रोक, परंतु फ्री हिट आहे. विकेटची संधी फक्त रनआउट, परंतु मिले सिंगल जाव या बॉल वरती. चांगला कमबॅक प्रवीण कामोडकरचा नक्कीच आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करा मात्र नक्कीच फेकले जाईल. स्ट्राईक इन वरती आपण पाहत आहे लेफ्ट हँड बॅट्समन विशाल गावंडला. हॅलो. आणि त्याचबरोबर खरं तर या गावातील जवळजवळ 12 की 15हून अधिक युवकांना ज्यांनी रोजगार दिला. नुसता रोजगार नाही तर मंथली ज्यांचा इन्कम टर्नओव्हर सुद्धा फार मोठा आहे. असे ओम फ्रेडचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर हरमेशजी जोशी यांचंही एक रॉयल एंट्री या ठिकाणी या मैदानावरती होईल. खरं तर अशी रॉयल एंट्री की ज्या फटक्यातून सुद्धा एक अप्रूप आनंद आपल्या या प्रेक्षकांना दिला. अशी रॉयल एंट्री उद्या हरमेशजी जोशी ओम फ्रेट सर्व्हिसेसचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर यांचं या ठिकाणी उद्याही आपल्याला त्या रजनीत स्वागत पाहायला मिळणार आहे. लेट पण थेट हा षटकार मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विशाल गाऊंडच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. 5 षटकांचा वाजवी की संपला काय धावा लागा धपटला होती फक्त ना फक्त 55 धावा आणि 56 धावांचा एक चांगला टार्गेट सेट केला गेला. एक फायटिंग स्कोर हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 30 बॉल 56 धावेची गरज. जसे सेकंड इनिंग मात्र नक्कीच सुरुवात होईल. आवाज मात्र नक्कीच असेल रावे गावचा सुपुत्र, एक बुलंद आवाज अक्षयजी पाटील सर. येस. आणि खरं तर जाऊया ऑन स्क्रीनवरती आता पाहू शकाल प्रेक्षकांची अलोट गर्दी. ग्रीन लेमन येल्लो टॉसबॉक्सकडे नाणेफेकीचा कौल होईल दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये. आणि मी विनंती करेन चेतन स्वामी यांना की चला आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एकीकडे असणार BCC आवरे रोहित तर दुसरीकडे असणार केळवणे. चला मी कॅमेरामॅनला विनंती करतो प्लीज जेवढे मात्र नक्कीच आपण उभे केले स्टँड आहेत त्याला मात्र नक्कीच एकदा कव्हर करायचं आहे, कारण अनेक सर प्रेक्षक मात्र नक्कीच तिथून सुद्धा आनंद घेत आहे स्पर्धेचा. विनंती करतो. हॅलो चेक. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या केळवणे आणि आवरे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच या अधिकचा बेल नका दौडू, कारण वेळ खूप महत्वाची आहे. हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, और हिंदुस्तान के सरजमी पे चल रही इस प्रतियोगिता को ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 कहते, 2026 कहते. जानदार शानदार प्रतिभावान जिस प्रतियोगिता में शौनो शौकत है वो प्रतियोगिता का नाम है ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026. लगभग पहला सत्र देखा आपने. पहले सत्र में देखा तो ग्रीष्मा 11 एससीसी मोटीजी ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी के लिए न्योता किया. वैग्रेश्वर पिरकोन टीम को न्योता स्वीकार किया. 55 रन ऑन बोर्ड, 56 का टारगेट होगा. कौन मुकाबला जीतेगा कौन हारेगा आने वाले वक्त में पता चलेगा. वक्त के हिसाब से बदलने वाला ये क्रिकेट दोस्तों है, गिरगिट की तरह बदलने वाला ये क्रिकेट है. दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मी मराठी मैदान आपको देखने को मिला. टू आदरणीय खरं तर पिरकोण गावचे माजी सरपंच रमाकांतजी जोशी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नक्कीच केलं जाईल टॉस. आपण पाहत आहे टीम गावदेवी केलवणे आणि BCC आवरे दोन टीमला देऊ बेस्ट ऑफ लक आणि साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते करूया टॉस. ग्रीष्मा इंटरप्राइजेस टॉस जिंकला टीम आवरे संघ. निर्णय क्षेत्ररक्षण. या जवळ आज तिसरी नाईटची जवळ आपण रात्र पाहत आहे. हे खेळपट्टी हे मैदान त्यानंतर हे भन्नाट आयोजन आणि दमदार आयोजन हे मात्र नक्कीच आपण पाहत आहे. आदरणीय मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र नक्कीच आपण पाहत आहे. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, या खेळपट्टीबद्दल, या मैदानाबद्दल, या चषकाबद्दल हे 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे आणि प्रथमतः आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मयूरदादा यांचे मी आभार मानतोय. धन्यवाद. टीमला देऊ बेस्ट ऑफ लक. सेकंड मात्र नक्कीच आपण पाहत आहे गावदेवी केंद्र संघाचा सिद्धेश पाटीलला मात्र नक्कीच आपण पाहत आहे.
टॉस मात्र नक्कीच हारला गेलाय. बॅटिंग मात्र नक्कीच आपल्या वाटेला आल्या. जवळजवळ 5 षटकांची लढत. या 5 षटकामध्ये कितपर्यंत पोहोचण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न असेल. 50+ धावा बनवू आम्ही आणि चांगला खेळायचा प्रयत्न करू. 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा हा पूर्ण प्रयत्न असेल. या आयोजनाबद्दल, या खेळपट्टीबद्दल आणि या मैदानाबद्दल आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूरदादा पाटील यांच्याबद्दल 2 शब्द. खरंच खूप सुंदर आयोजन आहे आणि सर्व आयोजकांचे आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. 2 टीमला देऊ बेस्ट ऑफ लक आणि वळूया कॉम्बॉक्स कडे. तिथं आवाज असेल रावे गावचा सुपुत्र, आवाजाची बुलंद तोप अक्षयजी पाटील सर, मॅन फ्रॉम रावे. फिर से एक बार आपको ले चलता हूँ ब्यूटीफुल कलरफुल इस प्रतियोगिता में. मुकाबला 2 टीम के बीच का ये मुकाबला होगा. एक तरफ मोटी जुई, दूसरी तरफ पिरकोन. 56 का टारगेट. गेंदबाजी मार्कर पर गेंदबाज सूरज बोखल, तेज तर्रार गेंदबाज पिरकुन के. और एक तरफ देखा जाए तो यहाँ पे नीनाद भोईर और जीतेश भोईर ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है. जीतेश भोईर अभी मोटी जी प्रीमियर लीग में पिस्तूल, इसने 2 व्हीलर का इसको मैन ऑफ द सीरीज का हॅलो. खिताब मिला था. वो सर खिलाड़ी थांबवतोय, क्षमा असावी. विशालजी पाटील आवरे, त्याचबरोबर अविनाशजी गावण साहेबांना विनंती करतो प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर खरं तर स्थानापन्न व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वैग से करेंगे स्वागत. इस बार नीनाद भोईर पहले गेंद के ऊपर डिप मिड विकेट के ऊपर से आता हुआ ये तमाचा देने वाला छक्का. बूम बूम छक्का. दूसरी गेंद हल्के हाथ से कट किया. इस बार पॉइंट की तरफ ब्रिटिश पॉइंट में यहाँ पे गेंद को रोका जाएगा. डॉट गेंद की समाप्ति बढ़िया यहाँ पे. निनाद भोईर बढ़िया यहाँ पे शॉट सिलेक्शन आपने देखा होगा ना, आसमान में तान दिया था छक्के के लिए. 56 का टारगेट, उसमें से 6 रन अभी कम हो चुके. 50 की आवश्यकता है. शुरुआत बढ़िया दिलाई है. तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा रितेश भोईर. नॉन स्ट्राइक में जीतेश भोईर और गेंदबाजी मार के ऊपर सूरज बोकल. इस बार फुल टॉस गेंद ऑन ड्राइव करना चाहते थे. बल्ले का यहाँ पे बाहरी किनारा लेते हुए गेंद पॉइंट की तरफ देखने को मिली. अंपायर ने इशारा दिया. बल्ले का यहाँ पे टकराने वाली गेंद. 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा. स्ट्राइक रोटेशन यहाँ पे देखने को मिलेगी. महज 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर. पहला छक्का, उसके बाद डॉट, इसके बाद आपको 1 रन देखने को मिली. अच्छी शुरुआत यहाँ पे दिलाई है निनाद भोईर ने और जीतेश भोईर अभी ऑन स्ट्राइक हो गए. अक्षय सर, या ठिकाणी दररोज 4 रात्री 10 बॉक्स बिस्लेरी खरं तर प्रोव्हाइड केले जातोय. K2 किरण काशीनाथ पाटील यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे आपली प्रतीक्षा मी करतो आहे. ग्रीष्मा 11 एसीसी मोटीजुई बनाम वागेश्वर पिरकुल, 2 टीमों के बीच का मुकाबला. पहली ओवर सूरज बोकल की मैंडेटरी पावर प्ले ऑन है. पीबन का ये ओवर राइट मोर द विकेट. अच्छी गेंद इस बार भी तार दिया. आया 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 डीप मिड विकेट के ऊपर से छक्का आया. प्रेक्षकांची खरं तर अक्षय सर गर्दी पाहू शकाल. 360 अँगलनं जर कॅमेरा अगदी आपण वलविला तर कॅमेऱ्याच्या कोनात तुम्हाला प्रेक्षक राजा पाहायला मिळेल. आणि या प्रेक्षक राजानं मनात एक खरं तर ठरवून आलाय की आजच्या तिसऱ्या रात्रीत आपल्या या खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं जरी सहर्ष स्वागत करतोय. बऱ्याचशा गाड्या खरं तर या ठिकाणी रस्त्यात उभ्या आहेत. वारंवार सूचना येत आहेत. तर गर्दी जरी एवढी असेल तरी गाडीवरती येणाऱ्या प्रत्येक खरं तर अगदी क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपण आपली गाडी अगदी सुरक्षित ठिकाणी पार्क करावी. बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करते हुए जीतेश भोईर. पिस्तूल, यहाँ पे पिस्तूल चलती हुई, फिर से एक बार तान दिया. 1 बाउंस. यहाँ पे आता हुआ चौका. चौका अभी आया है. इससे पहले 2 छक्के आए. आगाज किया है, अंजाम अभी बाकी है.
इस बार बढ़िया बल्लेबाजी करते हुए जितेश भोईर और निनाद भोईर जिस तरह से बारिश के मौसम में मेंढक को और मैंडेटरी पावर प्ले में बल्लेबाज को यहां पे रोकना नामुमकिन हो रहा है पिरकुन के इस सूरज बोकल को। बढ़िया बल्लेबाजी, टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिली 17 रन। ये खतरा मंडराता हुआ पिरकुन टीम के ऊपर। वागेश्वर पिरकुन टीम यहाँ पे डिफेंस करती हुई, यहाँ पे चीन के सुन जून ने कहा है कि अटैक इज द सीक्रेट ऑफ द डिफेंस एंड डिफेंस इज द प्लानिंग ऑफ द अटैक। बढ़िया टिप्पा खाने के बाद स्किट होती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर थोड़ी निकलती हुई और वेब फ्रॉम द बॉडी थी। डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति हुई। पहले ओवर की समाप्ति का अंपायर की तरफ से इशारा आता हुआ। पहले ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर विराज 17 भोईर रन। पांजे प्लीज चला या बिना कोई अतिथी विकेट के कक्षाकडे यायचं आहे। विराजजी भोईर वेलकम, स्वागत असेल। खरं तर एक खेळाडू इंज्युअर झाला ज्याचं नाव अंकेश कामोटकर, परंतु दोन्ही मैदानात बरसताना दिसत आहेत। निनाद भोईर आणि पिस्तूल जितेश भोईर अतिथी कक्षात खरं तर असणाऱ्या मान्यवरांना वारंवार अगदी परत एकदा पुकार दिला जातोय की त्यांना लगेचच अतिथी कक्षाकडे यायचं आहे। आजच्या या रजनीतील चौथी मॅच केलवणे विपक्ष BCC आवरे अशी लढत असणार आहे। नाणेफेकीचा कौल झालंय। परत एकदा सर्वांना विनंती असेल, गाड्या अगदी काहींच्या मध्ये आहेत तर प्लीज आपण मध्ये असणाऱ्या सर्व गाड्यांना बाजूला घेऊन आपण तात्काळ आपल्या गाड्या त्या रस्त्यातून मोकळ्या करायच्या आहेत। पहले ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 17। जो अभी दर्शक हमारे साथ जुड़े हुए उनको बताना चाहूंगा, पहले तो ग्रीष्मा 11 ACC बोटी जीती ने टॉस जीता, बिल्डिंग करने का फैसला लिया। बागेश्वर पिरकोन टीम को बल्लेबाजी करने का मौका दिया। 55 रन बनाए, 54 का टारगेट सेट किया है। उसमें से पहला ओवर हो चुका है 17 रन बिना कोई विकेट गंवाए। ग्रीष्मा 11 ACC मोटीजी टीम इस बार बढ़िया प्रदर्शन करते हुए निनाद भोईर की तारीफ करना चाहूंगा, जितेश भोईर की तारीफ करना चाहूंगा। लगभग जितेश भोईर के बल्ले से 3 गेंदों में 10 रन आ चुके हैं। निनाद भोईर के 3 गेंदों में 7 रन बना चुका है। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 17। इस 17 का खतरा मंडराता हुआ पिरकोन सर के ऊपर। यहां से डिफेंस करनी पड़ेगी, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, सटीक लाइन लेन को टारगेट करना पड़ेगा तो ही यहां से जीत सकते हो। कौन जीतेगा मुकाबला ये बता नहीं सकते। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। प्रेडिक्शन सब यहां से फेल देखने को मिलेंगे। दूसरा ओवर लेके गेंदबाजी मार के ऊपर विशाल गाबंड। इस बार यू मिस आई डेफिनेटली हिट, क्लीन 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 बोल्ड, चारों खाने चित किया, होगी तेरी डांडी गुल। इस बार विशाल गावंड पावरफुल पावरफुल पावरफुल। या ठिकाणी मोठीजुई टुर्नामेंटसाठी शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आदरणीय विद्याधर गावंड यांच्याकडून खरं तर या आजच्या प्रतियोगितेसाठी भरभरून शुभेच्छा येत आहेत। ते असतील तर त्यांना विनंती आहे की प्लीज आपण या अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे। इस बार निनाद भोईर को चारों खाने चित किया, व्यक्तिगत 7 रन बनाए, उसमें से एक छक्का था और 4 गेंदों का यहां से 4 गेंदें फेस की थी, उसके बदौलत व्यक्तिगत 7 रन बनाए। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 17 रन में पहले ही बोला था। 17 का ये खतरा पिरकुन टीम के सर के ऊपर मंडरा रहा था, लेकिन ये ब्रेक थ्रू की आवश्यकता थी, वो ब्रेक थ्रू दिलाई। जड़ में गेंदबाजी की, काफी बढ़िया यहाँ पे तेज रफ्तार से गेंद डाली थी, फिनिश की विकेटों के अंदर। पहले विकेट का पतन होता हुआ यहाँ पे नेट नंबर 30 पायदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए गेंद यहाँ पे जाते हुए दीप पाटिल। जिस तरह से हमको राबिल द्रविड़ को देखा है आपने, उसके बाद विराट कोहली को अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर 3 नंबर के ऊपर बल्लेबाजी करते हुए देखा। आज आप मोटी जुई की ओर से दीप पाटिल को 3 नंबर के ऊपर बल्लेबाजी करते हुए देख सकते हैं। 17 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर ग्रीष्मा 11 ACC मोटी जुई। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज होंगे इस बार विशाल गाबंड। पहले गेंद के ऊपर विकेट, इस बार आत्मविश्वास 7वें आसमान के ऊपर होगा गेंदबाज का। दूसरा मैंडेटरी पावर प्ले, दायरे के बाहर 3 फील्डर, लंग ऑन लंग ऑफ, एक काउ कॉर्नर में फील्डर तैनात किया गया है। पटकी भी गेंद, इस बार डीप बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से बम 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 बोले, चक्के के द्वार खोले, आया 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 छक्का।
क्या शुरुआत दिलाई है। जो बल्लेबाज आता है ना वो चक्के की भाषा बोलता है। एक तमाचा मारा, उसके ऊपर आया 6 रन। हुक शॉट खेला था, खिलाड़ियों को लगी है रनों की भूख, शॉट खिलाए हुक। इस बार 23 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई। या ठिकाणी डिम्पल ड्रम्स कंपनीचे रिटायर वर्कर आदरणीय प्रमोद साया पाटील वेलकम स्वागत आहे. रसायनी विभागातील डिम्पल ड्रम्स या कंपनीचे एम्प्लॉई. इस बार कॉटन बोल्ट की अपॉर्चुनिटी पिरकोन को आवश्यकता है। यहाँ पे विकेट चाहिए 1-2। यहाँ पे प्रेशर बिल्डअप किया गया है बल्लेबाज के ओर से गेंदबाज के ऊपर, क्योंकि जिस तरह से शुरुआत दिलाई निनाद भोईर ने, जितेश भोईर ने, और उसके बदौलत टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 23 आपको देखने को मिलेगी। दीप पाटिल का आत्मविश्वास 7वें आसमान के ऊपर होगा, क्योंकि जो अभी मोटीजुई प्रीमियर लीग हुई थी ना, उसके कप्तान है, विनर कप्तान है दीप पाटिल, मैन फ्रॉम मोटीजुई। इस बार ऑन ड्राइव लॉप किया, इस बार डीप काउ कॉर्नर की तरफ गेंद को ट्रैवल किया गया। 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। थोड़ा सा यहाँ पे कोऑर्डिनेशन देखने को नहीं मिला। गेंद और बल्ले में तेज रफ्तार से गेंद बल्ले तक रीच हुई, बल्ला हाथ में घूम गया, इस वजह से आपको यहाँ पे शॉट सिलेक्शन प्रॉपर देखने को नहीं मिला। 24 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 3 गेंदें हो चुकी है। विशाल गावन गेंदबाजी मार के ऊपर है। अच्छा, यहाँ पे कमबैक करना पड़ेगा पिरकोन को। अभी यहां से अगर 1-2 विकेट मिल जाएगा तो कमबैक कर सकते हो, क्योंकि मोमेंटम शिफ्ट हो चुका है मोटी जुई के पक्ष में। काफी बढ़िया मात्रा में यहाँ पे दर्शक आते हुए दर्शक ही देखने को मिल रहे इस प्रतियोगिता में। अच्छी गेंद, यहाँ पे रिस्पेक्ट दिया, बढ़िया क्रिकेट यहाँ पे देखने को मिला, सेंसेबल क्रिकेट, कवर ड्राइव यहाँ पे देखने को मिला। डिप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को रोका जाएगा। 1 रन मुकम्मल किया, दूसरा रन भी इत्मीनान के साथ ये दोनों बल्लेबाज करते हुए। जिस तरह से रन आते हैं उस तरह से टालियां और सिट्टियों की आवाज भी देखने को मिल रही है। यहाँ पे मोटी जुई बोलेंगे ना तो दर्शक और दर्शक देखने को मिलते हैं। 26 रन, यहाँ पे 1 विकेट के नुकसान के ऊपर ग्रीष्मा 11 एसीसी मोटी जुई। कमबैक कर रहा है विशाल गावन। पहले गेंद के ऊपर विकेट चटकाया, उसके बाद छक्का खाने के बाद भी अच्छी यहाँ पे नपीतुली गेंदबाजी होते हुए जड़ में गेंदबाजी की जा रही है। मैंडेटरी पावर प्ले नंबर 2 जारी है। इस बार फील्डिंग देखा जाए तो पॉइंट है, शॉट कवर है, लेग गली है, ऑफ गली है, उसके बाद वाइटिश एक पॉइंट में खिलाड़ी तैनात किया है। बैकवर्ड स्क्वायर लेग शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग लॉन्ग ऑन लॉन्ग अप और खाऊ कॉर्नर में फील्डर तैनात किया गया है। स्लोवर डिलीवरी वेरिएशन यहाँ पे देखने को मिलता है, लेकिन यहाँ पे नियंत्रण नहीं है। दिशा से बढ़ के और वाइड पे जाके अटके अंपायर की तरफ से यहाँ पे सिग्नल आता हुआ वाइड। अतिरिक्त रन में यहाँ पे बढ़ोतरी हो जाएगी। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 27 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। सूरज जिस तरह से पहली गेंदबाजी की 17 रन दिए, उसके बाद विशाल गावन को आप ऑन ट्रैक देख सकते हो गेंदबाजी करते हुए। यहाँ पे ऑन ड्राइव देखने को मिला। गेंद यहाँ पे डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट के बीच में रोकी जाएगी। 1 रन यहाँ पे इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाज पूरे करेंगे। बढ़िया यहाँ पे साझेदारी पनपती हुई दोनों खिलाड़ियों में। पार्टनरशिप इज इंपॉर्टेंट फैक्टर ऑफ दिस क्रिकेट ऐसे कहा जाता है, तो ये यहाँ पे भागीदारी काफी महत्वपूर्ण है। 2 ओवर हो चुके हैं। दूसरे ओवर में विशाल गावन ने 11 रन दिए, एक उनको सफलता हासिल हुई है। 2 ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर यहाँ पे देखने को मिलेंगे आपको 28 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर ग्रीष्मा 11 एसीसी मोटी जुई। हम लेंगे छोटा सा ब्रेक में सुनेंगे हमारे डीजे मास्टर का सुमधुर संगीत। आयोजन मयूर पाटील या नावाने, मयूर पाटील या नावाने, मयूर पाटील या नावाने। आज घुमणार हो इथं तुफान, भरलाय हो सारा मैदान, भरलाय हो सारा मैदान, भरलाय हो सारा मैदान। त्यांचं कार्य महान नंबर 1 नावलय कमवलाय, त्यांचं कार्य महान। अच्छी शुरुआत दिलाई निनाद भोईर ने, जितेश भोईर ने। इसके चलते टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर अभी 28 देखने को मिलेगी, 1 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 28 रन की आवश्यकता होगी। 18 गेंदें 28 की आवश्यकता होगी। गेंदबाज अजय गावन, ये दोनों टीम है ना बेस्ट वर्सेस बेस्ट की ये लड़ाई आपको देखने को मिलेंगी। युद्ध, महामुकाबला, वॉर यहाँ पे देखने को मिलेगा और ये 2 टीमों के बीच का ये मुकाबला है। आप देख सकते हो 18 गेंदें 28 की आवश्यकता। दर्शक और दर्शक की आप देख सकते हो साई प्रीत के माध्यम से काफी बढ़िया फुटेज यहाँ पे कवर करते हुए हमारे कैमरामैन आप देख सकते हो।
अलग अलग पैविलियन है, उस पैविलियन में यहाँ पे बैठ के हमारे दर्शक इस प्रतियोगिता का आनंद उठाते हुए। मयूर भाई काफी बढ़िया ये प्रतियोगिता देख सकते हो आप, लगभग 1 लाख व्यूवर्स कल के दिन में हमने देखे, आज के दिन में भी लगभग 50,000 पूरे हो चुके व्यूवर्स। 28 एक विकेट के नुकसान के ऊपर लेफ्ट हैंड ओवर द विकेट यहाँ पे गेंदबाजी करते हुए। पहली गेंद टिप्पा खाने के बाद देखो काटा बदलती हुई, हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को, उंगलियां फेरते हुए गेंदबाज या गेंद के ऊपर देखो बढ़िया बढ़िया स्विंग एंड मिस, स्विंग एंड मिस, स्विंग एंड मिस, टिप्पा खाया यहाँ पे अवे फ्रॉम द बॉडी, स्किड किया गेंद, गेंद विकेट कीपर के दस्तानों में। एवरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, इट इज कॉल्ड एज क्रिकेट। आपको देख सकते हो 17 गेंदे 28 की आवश्यकता, कौन जीतेगा कौन हारेगा ये हम बता नहीं सकते। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेले, प्रेडिक्शन सब यहाँ पे फेले। 17 गेंदे और 28 की आवश्यकता। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज अजय कामत, तेज तर्रार, लेफ्ट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए यहां पे उठा के मारा, आया आया आया, लॉन्ग ऑन बॉडी लाइन के ऊपर से चक्काया। ट्रिंग ट्रिंग घंटी बजी, चक्काया। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी इस बार 34 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर। ग्रीष्मा 11 एसीसी मोटी जुई, ताबड़तोड़ शुरुआत यहाँ पे दिलाई। शुरुआत जीवन में और क्रिकेट के पटल में काफी महत्वपूर्ण हो जाती है। जली को आग कहते, बुझी को खाक कहते, इस बार चक्का मारने वाले बल्लेबाज को जीतेश भोईर कहते। मोटी जुई का ये स्टार खिलाड़ी, स्टार यहाँ पे बल्लेबाजी करते हुए, बैटर काफी बढ़िया है जीतेश भोईर। जड़ में गेंदबाजी, इस बार कारपेट के जरिए गेंद को डीप काउ कॉर्नर की तरफ, इस बार गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, आता हुआ ये चौका। हमारे दीपक भाई किंग मेकर है नो डाउट, लेकिन इस बार जीतेश भोईर किंग मेकर जैसे बल्लेबाजी करते हुए। यूं ही मोटू जी प्रीमियर लीग में बाइक पर सवार नहीं हुए थे, ऐसे ही नहीं दोस्तों, तो ये बता दिया कि हम क्यों वो 2 व्हीलर पर बैठे थे और लगा दिया चौका। इस बार टोटल रन संख्या बढ़ती हुई, तेजी से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 38 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली यहां से 15 गेंदे, 18 की आवश्यकता होगी रनों में और गेंदों में 3 रन का यहाँ पे फासला है। इस बार मिस शॉट हुआ, पॉइंट की तरफ कैच पकड़ा गया। यहाँ पे गेंदबाज का जर्सी नंबर था 18 और रन भी चाहिए थे 18, उसमें से अभी कम किए जाएंगे क्योंकि गेंद एक कम हो जाएगी, रन रहेंगे 18। 14 गेंदे 18 की आवश्यकता। यहाँ पे लकी नंबर गेंदबाज का था 18, यहाँ से बल्लेबाज जीतेश भोईर पिस्तूल मैदान से बाहर। जीतेश भोईर और मैदान से बाहर हुए, क्या बढ़िया बल्लेबाजी, 2 छक्के और 2 चौकों के बदौलत 9 गेंदों में 23 रन की पारी के लिए। इस बार मोटी जुई की रण मशीन आती हुई यहाँ पे देखने को मिलेगी ऑन स्क्रीन। अंकेश कामोटकर 38 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर है। यहाँ से आने वाली 14 गेंदे 18 रनों की आवश्यकता। इस बैक कम बैक किया है पिरकोन टीम ने, सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा गेंदबाज अजय गावंड की, कम बैक दिलाया है। यहां से मोमेंटम शिफ्ट करेगा क्या पिरकोन, अपने ओर देखना होगा। लेफ्ट हैंड ओवर द विकेट, इस बार लॉप किया है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, परिणाम स्वरूप यहां से कैच ड्रॉप।
यहाँ पे कैच छोड़ा या मैच छोड़ा ये मालूम नहीं, लेकिन पिरकोन के दर्शकों का दिल बखूबी दोस्तों तोड़ा है। यहाँ पे कैच विन द मैच ऐसे कहा जाता है भाई। जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। आया है ना कैच लब को, आया मौका ठोको छक्का, आया मौका ठोको चौका। यही दोस्तों क्रिकेट है। क्रिकेट की परिभाषा आपको सीखनी पड़ेगी। गेंदबाज यहाँ पे गेंदबाजी मार के ऊपर अजय स्विच इट करना चाहते थे। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। इस बार थोड़ा सा मोमेंटम शिफ्ट हो चुका है पिरकोन टीम के पक्ष में, क्योंकि जिस तरह से जीतेश भोईर का विकेट मिला, वो ब्रेक थ्रू मिला, उसके बाद डॉट डॉट गेंदे, 12 गेंदे, 17 की आवश्यकता। ये 17 का खतरा पहले 17 में पिरकोन टीम के सर के ऊपर मंडरा रहा था। अभी ये 17 का खतरा मोटी जुई के सर के ऊपर मंडराता हुआ। मिलेंगे छोटे से ब्रेक के बाद। ब्रेक में सुनेंगे हमारे डीजे मास्टर के माध्यम से सुमधुर संगीत। तत्पूर्वी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, रसायन विभागातील डिम्पल ड्रम्स या कंपनीच्या रिटायर्ड वर्कर, निवृत्ती कामगार म्हणून आपल्या गावातील एक शांत आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रमोदजी छाया पाटील यांचा आदरपूर्वक मान सन्मान मी विनंती करतोय। त्यांचे चिरंजीव भावेश प्रमोद पाटील यांचे शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान। पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, खरं तर त्यांच्या मुलाच्या शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय भावेशाला की आपल्या वडिलांचा आदरपूर्वक मान सन्मान या व्यासपीठावरती करायचा। असं म्हटलं जातं अक्षय सर, आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांचा केलेला सन्मान हा सर्वात मोठा सन्मान असतोय आणि तो सन्मान एक मुलगा आपल्या वडिलांचा आपल्या गावातील नाईट स्पर्धेतील सर्वात मोठ्या व्यासपीठावरती करताना आपण पाहतोय। जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद। ओटू अक्षयजी पाडी सर। क्या बढ़िया बढ़िया, सुपर से ऊपर यहाँ पे देखने को मिला। चलो चलते मैदान की ओर। 12 गेंदे, 17 की आवश्यकता। सब दर्शक टकटकी के साथ ये मुकाबला देख रहे। दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मी मराठी स्टेडियम आप देख सकते हो। अभी आके रुका ये स्कोर 12 गेंदे और 17 की आवश्यकता है। ऑन स्ट्राइक मोटी जुई की रण मशीन अंकेश कामोटकर। अभी तक की बल्लेबाजी अगर आपको अंकेश कामोटकर की पसंद आई होगी तो आप जोरदार तालियां बजाइए। आज के लिए नहीं दोस्तों, इससे पहले बहुत मुकाबले खेल चुका है ये अपने मोटी जुई टीम के लिए। स्टार खिलाड़ी इस बार ऑन स्क्रीन आपको देखने को मिलेगा अंकेश कामोटकर। नाम बड़ा, काम भी उसका उतना ही बड़ा है। सौरभ गावंड गेंदबाजी मार के पर तेज तर्रार गेंदबाज, क्या काबिलियत है, क्षमता है गेंदबाज में। राइट मोर द विकेट। इस बार बल्ले का महिम सा किनारा, बैक ऑफ द स्टंप। गेंद यहाँ पे लेग गली में रोकी जाएगी। मौका था लेकिन काफी दूर था विकेट कीपर से। महिम सा किनारा लगा था बल्ले का, उसके चलते विकेट कीपर से काफी दूर था और 1 रन यहाँ से मुकम्मल की। स्ट्राइक में अभी बल्लेबाज जो इस साल मोटी जुई चैंपियन प्रीमियर लीग के बने थे, वो कप्तान आप देख सकते हो दीप पाटिल ऑन स्ट्राइक। घर घर में मोटी जुई के मुकाबला देखा जा रहा है। महत्वपूर्ण ये मुकाबला है। ये मुकाबला जीतना इंपॉर्टेंट दोनों टीमों के लिए है। तेज तर्रार गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा इस बार अंकेश कामोटकर। ये क्या, ये फुटबॉल है क्या भाई? हे हरि प्रभु राम कृष्ण जगन्नाथम। बच गया, नहीं तो अभी गमछा खुलने वाला था। इस बार 1 ही रन मिलेगी, संतुष्ट होना पड़ेगा 1 रन के ऊपर। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर बढ़ती हुई 41 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। ग्रीष्मा 11 ACC मोटी जुई चैंपियन टीम है ये, लेकिन उसके खिलाफ भी यही पिरकोन की चैंपियन टीम खेलती हुई वागेश्वर पिरकोन। भगवान वागेश्वर के शुभ आशीर्वाद लेके आज इस प्रतियोगिता में आज उतर चुकी है। देखना होगा कौन जीतेगा ये मुकाबला। 10 गेंदे 15 की आवश्यकता। लिवरपूल टॉस की गेंद इस बार LBW 17-17-4 में अंतरराष्ट्रीय क्रिकेट में यह रूल आया। इस रूल का इस्तेमाल किया जाएगा। इंपैक्ट विकेटों के अंदर था, इस वजह से अंपायर ने उंगली खिड़ी और इस बार अंकेश कामोटकर बिग फिश इन द नेट, बैक टू द डगआउट।
काफी चर्चा महाराष्ट्र स्टेट में होती हुई इस प्रतियोगिता की ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की जानदार शानदार जिस प्रतियोगिता में शौन शौकत है ना, वो प्रतियोगिता ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 महाराष्ट्र में काफी चर्चा है मयूर भाई इस ट्रॉफी की। 1 लाख व्यूअर्स इस प्रतियोगिता को देखते हुए आनंद उठाते हुए सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत करना चाहूंगा। यहाँ पे 9 गेंदे 15 की आवश्यकता है। मुकाबले ने टर्न लिया है, करवट लिए मुकाबले में। पिरकोन टीम इस बार मोमेंटम में आती भी। लेग ग्लांस किया, गेंद को यहाँ पे डीप मिड विकेट की तरफ मोड़ दिया। 1 रन यहाँ मुकम्मल किया, दूसरे की कोशिश की जाएगी। यहाँ पे दूसरे के चक्कर में मिला दूसरा रन, क्योंकि इस बार थ्रो परफेक्ट नहीं आया। परफेक्ट होना चाहिए भाई, नहीं तो यहाँ से 1 रन को दूसरे रन में कन्वर्ट करना बखूबी ये दोनों खिलाड़ियों को मालूम है। लगभग देखा जाए तो थोड़ा सा यहाँ पे बदलाव देखने को मिलेगा स्कोर बोर्ड में आपको। 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स। यहां से आने वाली 8 गेंदे 13 की आवश्यकता। लगभग गेंदों में और रनों में 5 का फासला है। यह फासला बढ़ जाएगा या फासला कम हो जाएगा, लेकिन धड़कने इस बार अप एंड डाउन होती हुई, बढ़ती हुई, कम होती हुई। एडवर्टाइज आ चुका है यहाँ पे। 8 गेंदे और 13 रन की आवश्यकता है। क्या होगा? ठंड है, लेकिन ये ठंड में गर्मी बढ़ती हुई। इस बार लॉब किया, कुछ मात्रा में हवा में गेंद थी, लॉन्ग ऑन में क्षेत्र में खेली गई गेंद। 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। बढ़िया गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा सौरभ गावंड की। इस बार मोटी जुई के ये खुखार बल्लेबाज को शांत रखा है, जकड़ के रखा है। काबिले तारीफ गेंदबाजी, सुपर से ऊपर सौरभ गावंड। इस बार पिरकुल के दर्शक काफी मात्रा में खुश होंगे, क्योंकि कमबैक चाहिए था। मोमेंटम देखा जाए तीसरे ओवर में मोटी जुई के पक्ष में था। इस गेंदबाज ने मोमेंटम शिफ्ट किया है पिरकुल के पक्ष में। अभी तक कुछ होगा या नहीं होगा, आने वाले वक्त में पता चलेगा। ये दोस्तों क्रिकेट है, ये खेल नहीं, ये बच्चों का। यहाँ पे तेल निकालता है अच्छों का। यहाँ पे मुकाबला आके रुका है। 7 गेंदे 12 की आवश्यकता। कुछ भी हो सकता है, गेंदबाज में भी क्षमता है, बल्लेबाज में भी क्षमता है। 7 गेंदे 12 की आवश्यकता। लिवरपूल टॉस की गेंद ऑन द राइज किला। इस बार एक कुत्ता बीच में आया। ये क्या हुआ? ये तो दोस्तों चमत्कार है। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर यहाँ पे 46 रन, 46 लॉस ऑफ 3 विकेट। अभी आने वाली 6 गेंदे 10 की आवश्यकता। क्या हुआ? हे प्रभु हरि राम कृष्ण जगन्नाथम, कुत्ता ही बीच में आया रे भाई। अभी 6 गेंदे 10 की आवश्यकता। मिलेंगे छोटे से ब्रेक में। हॅलो तत्पूर्वी आम्ही विनंती करतोय आपल्या गावातील एक उत्तम सिंगर, त्यांच्या सुमधुर वाणीतून आपण अतिशी गावड यांचं एक उत्कृष्ट नावाचं अगदी डंका वाजवणारं गीत ऐकलं असे किरण रामभाऊ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी। त्याचबरोबर आपल्या गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय नामदेव दामोदर पाटील यांना सुद्धा विनंती असेल की यावं आपण मंचावरती। आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जाईल। त्याचबरोबर आपल्या गावातील एक युवा कार्यकर्ता ओमसाई ट्रान्सपोर्टचे सर्वासर्व आदरणीय सन्माननीय कुमार तेजस यशवंत भोईर यांच्या वतीनं अक्षय सर आपण या स्पर्धेमधील जे सर्व चेंडू पाहतोय त्यांच्या अगदी उदात्त भावनेतून आपल्याला सुपूर्द करण्यात आलेले आहेत, त्यासाठी त्यांसुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर अक्षय सर क्लब बॉईज ग्रुप आयोजित मोठी जुई ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक या नावाचं जे धून आपण ऐकतोय ते अगदी लिखित आणि ज्यांच्या वाणीतून हे गायलं गेलं असे मोठी जुई गावचा खऱ्या अर्थानं आभूषण, ज्यांना अगदी द्रोणागिरी भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं असे सन्माननीय भूषण दामोदर भुईर यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा यावं मंचावरती। आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाईल। 6 गेंदे 10 की आवश्यकता है। सचिन रमेश तेंदुलकर सर का जर्सी नंबर 10, और ये 10 नंबर लकी किसको होता है? पिरकोन को या मोटी जुई को? बागेश्वर पिरकोन
बनाम ग्रीष्मा 11 एसीसी मोटी जी, ये दो टीमों का बीच का मुकाबला आके फंसा हुआ है। 6 गेंदे 10 की आवश्यकता। टकटकी के साथ सभी दर्शक एक मुकाबले का आनंद उठाते हुए ऑन स्ट्राइक दीप, यहाँ पे नॉन स्ट्राइक में दीप पाटिल होंगे, ऑन स्ट्राइक होंगे यहाँ पे यश भोपी। बड़ा इस बार लॉब किया, कहां तक पहुंचेगा? यहाँ पे फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद यहाँ पे जीत के करीब ले जाने वाला ये छक्का है। 6 में चाहिए थे 10। ये दोस्तों प्रेशर वाला क्रिकेट है। खिलाड़ियों को वक्त था कैच पकड़ने का, लेकिन गवाया। इस बार महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में मुकाबला यहां से फिनिश किया। यश भोपी अपने अलग ही रंग में, अलग ही ढंग में देखने को मिले। पहला छक्का, उसके बाद ये आता हुआ दूसरा छक्का, जीत का परचम लहराने वाला छक्का। जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल, आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करणार आहोत आपल्या मोठीच्या गावातील आणखीन एक मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या एक गोड समालोचक जितुराज पाटील यांना विनंती करतोय की आपण कॉम्बॉक्स